आता तर शॉपवर मोरपंखी पण आली, त्यानंतर 2 गोंड्याच्या मोरकी पण आहे क्वालिटी मध्ये. बैल सुंदर आणि भारी दिसण्यासाठी बैलाचा झुल पण आहे, ते तर आहेत. बैलाच्या गेजमाळ पण आहे आणि हा बैल ऍक्टिव्ह आणि क्वालिटी दिसण्यासाठी हा ब्रँडेड झुल पण आलाय. सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. भूषण बिकीने तर साधे झुले पाहिले होते, पण हा वेगळा झुल पहिल्यांदाच पाहिला होता भाऊ. आणि हा बैल पोळा जवळ आला म्हटल्यावर जशी मुलींना फेरन लावली आणि पावडरची गरज लागते सुंदर दिसण्यासाठी, याचा आवाज ऐकायचा का? ऐका मग. आवाज पाहिला कसा येतो? या मोरपंख्या त्या तुम्हाला कुठंच भेटणार नाही, त्या फक्त तुम्हाला सचिन भाऊच्या शॉप वरतीच तुम्हाला ती मिळेल. आणि बैलाची झुली ना घरगुती बनवलेली, ही झुल बनवायची मानकाम हाताने केलेले. आता आहे ना, आता स्टॉक संपत आलाय, त्यामुळे तुम्ही ना लवकरात लवकर खरेदी करा. सचिन भाऊचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतोय मी. तसं पण आपला स्टॉक संपत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी तो भरलेला जातो, त्यामुळे टेन्शन काय घ्यायचं नसतं. त्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा. पत्ता आहे निपाड तालुका नाईतळे गाव. गावात आल्यावर कोणाला पण विचारा सचिन भाऊचं दुकान कुठं आहे. अरे चाय मध्ये सर स्वागत आहे. भाऊ दादा तुम्ही कुठे नेले? सटाणा. हे दादा ते सटाणावर राहिले तुम्ही. सटाणा. हे दोघं सटाणावर. त्यांनी काय काय घेतला तुम्ही? झोल. झुल घेतली त्यांनी आपल्याकडे विणकाम करेल. आणि तसे अजून हे गोंड्याचे मोरके घेतल्या, तसे शांप्या घेतल्या. दादा तुम्ही कुठून आले? मनमाडवरून आलोय. तुम्ही काय काय घेतलं? हे बाई गेट मध्ये घेतले त्यांनी. अजून काय घेतलं? हे मोरके घेतले, गोंड्यावाले मोरके घेतले. अजून झुला घेतलाय. हे दोन्ही भाऊ भूषण बिकीच्या पेजला फॉलो होते, म्हणून भाऊन त्यांना वस्तूची किंमत कमी करून दिली होती. त्यामुळे तुम्ही वस्तू घ्यायला येतात ना, भूषण बिकीच्या पेजला फॉलो करून या, तुम्हाला पण किंमत कमी करून मिळेल.